गणपती बाप्पा मोरया. द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्यातून स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला. एका डोळ्याने पिचका असलेला रामा गुरं लावून सावलीला बसला होता. त्यानं पायातल्या वहाना आणि डोईचा पटका काढून ठेवला होता. अटकळ पाटकळ घातली होती. दहिवरानं ओल्या झालेल्या गवतातून बुटवडीत मी शेजारून जाऊ लागलो. तेव्हा आपट्याच्या झाडाखाली बसलेला तो पिचका गुराखी खाकरून थुंकला. पोटाच्या बुडातून आवाज काढून म्हणाला, या व्यंकटराव. आसपासचं रान हिरवगार होतं. आभाळ स्वच्छ निळं होतं. दूर दिसणाऱ्या डोंगराच्या उतरणीवर चरणाऱ्या गुरांचे पांढरे ठिपके दिसत होते. दिवस खरोखरीच मोठा छान होता. माजलेल्या गवताचा उग्र आणि ओला वास हिंगीत मी रामापाशी गेलो आणि गवतात टेकलो. पायांच्या पंजांना 6 बोट असलेला हा कुणबी माझा चांगला मित्र होता. जवळ बोलावून तो माझ्या जवळची विडीओढी आणि त्याच्या बदल्यात गप्पा हानी. त्या पुष्कळ वेळा अडाणी विनोदानं गुळचड झालेल्या असत. ओल्या बुटांवरील माती आणि गवताचे तुकडे झाडून मी म्हणालो, काय राम भाऊ, काय बेत. उन्हानं रापलेल्या त्याच्या तोंडावर लबाड हसं आलं. माझ्या पाठीवर थाप टाकून चिमटा घेत तो म्हणाला, फर्स्ट क्लास. त्याचे बोलणं आणि हावभाव नेहमीच इतके मजेशीर असतात की पुष्कळ वेळा त्यानं काही विनोद केला नसताना देखील हसू येतं. तसंच यावेळीही आलं. हसण्यामुळे माझे डोळे गालांत बुडाले तेव्हा तोही पोटाला वळ्या पाडून हसला. उलटा फालता झाला मग हसण्याचा खदखदाट जेवून त्याने माझे खिसे चाचपले. मी ओळखलं आणि विडी काडीपेटी त्याच्या हवाली केली. ती सबंध ओढून होईपर्यंत तो काही बोलला नाही. गवतात उताना पडून मी रानाची हवा खात राहिलो. आपट्याच्या झाडावर मातकट रंगाचा एक सरूड उगीच बसून राहिला होता. खरोखरीच या मठ्ठ प्राण्याचा मला अगदी राग येतो. किंचितही हालचाल न करता तो एका जागी इतका वेळ कसा बरं बसून राहतो की बघणारा देखील कंटाळून जातो. आवाज करा, खडे फेका, प्रत्यक्ष डोके फुटेपर्यंत तो जागा सोडित नाही. समोर मोठे राघू त्याला गिरक्या मारित होते. काळ्या आणि टोकदार चोचीत फुलपाखर पकडून मटकावीत होते आणि पलीकडे बाबूच्या झुडपावर घोळक्यानं बसलेल्या कोकाट्या भांडणाऱ्या बायकांसारख्या कालवा करीत होत्या. दरम्यान रामाने विडी भिजवली होती. माझ्या मांडीवर चपटी मारून तो म्हणाला, का असं पसरलाय उंडग्या बायवानी, आणि हसला. आज एकंदर त्याची लहर चावटपणाकडे लागली होती. तशी अनेक वेळा लागलेली मला ठाऊक होती. या लहरीत त्यानं मला ही फक्कड गोष्ट सांगितली. एक वाणी होता, फाटक्या अंगाचा आणि मिशमिशा तोंडाचा, बाहेर आलेल्या डोळ्यांचा आणि बसलेल्या गालफडांचा. उभा राहिला म्हणजे त्याचे गुडघे एकमेकांना थटत, खाली बसला की खुब्याचे हाड वर दिसत, चालायला लागला की हातभर कुबड वर निघे आणि बोलायला लागला म्हणजे शब्द तोंडात अडखळत. गावाच्या मध्यभागी त्याचं किराणा मालाचं दुकान होतं. दुकानापुढं त्याचं नाळ पडलेलं घोडं कान पाडून शेपटानं गोमाशा ओढवीत उभं असे आणि आतल्या बाजूला खाली मुंडी घालून गिराईकाची वाट बघत वाणी बसलेला असे. त्याच्या डोळ्यापुढं बारीक शिलट उडत, न धुतलेल्या ढोपरांवर माशा बसत, मळकट अंगरख्याच्या पाठीवर मोहळे चढत, तरी तो आपला गप्प बसे. मोठ्या डोळ्यांची अस्वस्थपणे हालचाल करीत असे. तरीही तो आपला गप्प बसे. मोठ्या डोळ्यांची अस्वस्थपणे हालचाल करीत असे. मालाच्या डब्या पाठीमागून उंदीर डोकावत, लांबडकत तोंड मुनू हलवीत, उन्हाळ आणि बेवारशी कुत्री उंबऱ्यात येऊन उभी राहत, गोळाच्या ढेपेकडे अधाशीपणे बघत, तरी तो हालचाल करीत नसे. अशा या गैदी माणसाला देवानं बायको मात्र दिली होती. हळदीच्या रंगाची, उभार छातीची, फुगलेल्या अंगाची, फुललेल्या जवानीची, काळ्याभोर आणि मोठमोठ्या डोळ्यांची ही बाई बदफैली चालीची होती. चौचाल वृत्तीची होती. गर्भ रेशमी लुगडी नेसून ती गावभर हिंडे, जवानीचं प्रदर्शन मांडे. तिला बघून गावातल्या पोरांना चळ भरे. रानामळ्यातलं काम सोडून ते या नटरंगीच्या नादावर राहत, तिच्या पायी जीव टाकत. घोड्याच्या पाठीवर सामान लादून वाणी आठवड्यातून 3 बाजार घेई. सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येई. तो घराबाहेर पडला की सोकावलेली पोरं दुकानाभोवती घिरट्या घालत, मागील दाराच्या भिंतीशी उभे राहून वाणीन त्यांना खुणा करी. एखादा साजरा पोरगा आत येई, त्याला गोडधोड करून खाऊ घाली, तोंडात तोंड देई, लटक रागावी, लटक खिजवी आणि तृप्त होई. प्रथम ते व्यवहार चोरून होत. लाज झाकायची आणि अब्रू विकायची असा प्रकार. त्यासाठी नाना खुणा,
नाना युक्त्या, कधी वाढलेलं पीक तर कधी गावाबाहेरचं देऊळ, कधी पाणवठा तर कधी घराचं माळवद, सारा प्रकार चोरून चोरून लोकांच्या नजरेत न येईल इतक्या सावधपणे. पण चटक लागली तशी सावधानता लोपली. कधी झाकला पदर ढळला तरी धक्का बसण्याऐवजी केवळ ओझरती चुटपुट लागू लागली. हाही प्रकार वारंवार होऊ लागला आणि मग चुटपुटही गेली. बघणारा शरमला तरी आपली पापणी खाली न पडेल इतपत मुजोरी अंगी मुरली. वेळ अवेळ घरदार यांचा मुलाहिजा राहिलाच नाही. चोरून तळलं तरी झाकत नाही, वास झाकण घेत नाही. साऱ्या खेड्यात भवरा झाला. लोक कुजबुजू लागले की वाण्याच्या बायकोनं गाव नाचला. पोरं चळली, आखाड्यातली माती हलत नाही, दगडी गोट्या जागच्या उचलत नाहीत, सुरपाट्या नाहीत की लेझीम नाही. पोरं पार बिघडली. वाणिनीनं सगळ्यांना वेड केलं. होता होता ही कुजबूज वाण्याच्या कानापर्यंत गेली. गैबी असला तरी तो नवरा होता. त्याला शरम वाटली, संताप आला. पण उंद्या बाईचा नवरा असण्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. अवघड जागेचं दुखणंच. उघड करावं तर अब्रू जाते, झाकून ठेवलं तर ठणका मारतं. अशा वेळी अब्रूदार माणूस तोंडाला टाके घालतो आणि मन खातो. वाणी मनात झुरत राहिला. खाल्लं अन्न त्याला गोड लागेना. मग तो उगीच व्यापार धंद्यात गुंतून राहू लागला. बाजाराला गेल्यावर 2-2 रात्री माघारी येईनसा झाला. आपल्या डोळ्यांमाघारी काही का घडेना, आपल्या पाठीमाग लोक काही का बोलेनात, असा विचार करून तो घरी येण्याचाच टाळू लागला. मग तर काय, वाणिनीला रान मोकळीच झालं. राज रोजपणे ती यार घरी आणू लागली. रोज नवी नवलाई शोधू लागली. गावात कालवा फार फार झाला. तोंडावर पदर घेऊन बायका आपापसात कुजबुजू लागल्या. उघड उघड बोलू लागल्या की तो आमका तो तमका वाणिनीशी लागून आहे. जाणती माणसही फिदी फिदी हसून हा विषय तंबाखू सारखा तोंडात ठेवू लागली. पोराठोरांत कुणी खळणं धडोत घातलं, पटक्याला कोस काढली की इतर पोरं डोळे मारून त्याला म्हणू लागली, क्या नंबर लागला का. नको तिकडून सुटलेलं अंग घेऊन वाणीन बदकासारखी रस्त्यातून जाऊ लागली. म्हणजे गल्ली बोळांतून विटी दाडू खेळणारी लहान पोरटी सुद्धा चेकाळत. वाणिनीशी सुदगुत असलेल्या एखाद्या पोराचं नाव घेऊन मोठ्यानं ओरडत, अरे नरसू, कांबळ्याच्या महादा, कुठे चाललास. हे सारा ऐकून वाणीन गालातल्या गालात हसे. डोळ्यांपुढे हातभर पदर ओढून निघून जाई. तिने शरम लाज खुंटीला अडकवून ठेवलीच होती. रस्त्यात गाठून ती एखाद्या पोराला धक्का देई, पायावर पाय देई, हात धरी, भेदकारकपणे म्हणे, का घराकडे येणं सोडलं अलीकडं. गावचा पाटील एकदा भल्या पहाटे उठला आणि चांदण्याच्या प्रकाशात जनावरांना पेंडी टाकण्यासाठी आपल्या गोठ्याकडे गेला. गोठ्यात अंधार होता. डोळ्यांच्या भावल्या मोठ्या होईपर्यंत पाटील थांबला आणि पेंडी काढण्यासाठी वैरणीच्या ढिगापाशी पोहोचला. तो त्याला धसफस ऐकू आली. बांगड्यांचा आवाज आला. कुणीतरी बाई माणूस अंधाऱ्या कोपऱ्यातून सपाट्यानं उठला आणि तरातरा गोठ्याबाहेर पडलं. पाटील हबकला. चोर शिलट की भूत चेष्टा या जाणीवेनं तो हबकला. त्याचं काळीच धडधडलं. तेवढ्यात एका कोपऱ्यातून आणखी कुणीतरी उठलं. मग पाटलानं नेट घेतला आणि आडवा होऊन आवाज दिला, कोण ते, कोण आहे तिकडं. चलाकीने गोट्यातून निसटू पाहणारा गडी अडवल्यामुळे जागच्या जागी खडाच राहिला. न बोलता न सवरता पेंडी तोडायची कुराड उगारून पाटलानं पुन्हा दम धरला. कोण हाय, बोलायला तोंड नाही का. तरी तो हुमन दांडगा गडी गप्पच राहिला. तो उलटत नाही त्या अर्थी गांगरला आहे. एवढा पोच पाटलाला आला आणि मग झपाट्यानं पुढं होऊन त्यानं कुराडीचा तुंबा त्या गड्याच्या खांद्यावर ठेवून दिला. त्याच वर्षी तो कळवळला, मी आहे पाटील, ओळखलं नाही का. मी म्हणजे कोण, नरसू कांबळ्याचा महादा. हा महादा, आणि इथे गोठ्यात कशाला आला होतास मरायला. महादा काही बोललाच नाही. कणकणारा खांदा चोळीत गप्प उभा राहिला. मग पाटलाला ही भानगड उमगली. चोर चिलट नाही की भूतचेष्टाही नाही. हा प्रकार जाड जारिनीचा आहे हे त्यानं ताडलं. त्या अनुषंगाने निघून गेलेली बाई कोण हेही हेरलं आणि त्यानं महादाला फैलावर घेतलं. महाद्या, खरं सांग, चोरी करणार होतास काय माझ्या वैरणीची. नाही पाटील, अन्नाची आण नाही. माझं डोरं पळवणार होतास का. नाही पाटील, अन्नाची आण नाही. मग का आला होतास माझ्या गोठ्यात. महादाची दाती उचकटना. तेव्हा अधिकारानं आणि वयानं मोठा असलेला पाटील पुढे आला. कानाला पकडून त्याने महादाला उजेडात आणलं. महाद्या, खरं बोल, नाही तर माझ्याशी गाठ आहे. होय पाटील. तुझ्या संग दुसरं कोण होतं. उत्तर नाही. दोस्त होता का आणखी कुणी.
नाही पाटील, अन्नाची आण नाही. मग कुणी नव्हतं का? तू एकटाच पेंडी मागत होतास का? उत्तर नाही. अरे झोपला होतास का गोठ्यात? नशापाणी केली होतीस का काय राती? पण महादा बोले ना. सायना संगीत सापडल्यामुळे तो जवान पोरगा शरमला होता. वडीलधाऱ्या पाटलाला तो दाखवू शकत नव्हता. तोंडाला खीळ घालून गप्प बसण्यासारखा शहाणपणा दुसरा नव्हताच. नरसूचा महादा घुम्यासारखा उभा राहिला. बोलेल ते निमूट सहन करू लागला. तेव्हा पाटलाने आणखीनच 2 तुंबे त्याच्या पाठीत बसवले. हो चालता गुलामा, घरात अन्न नाही खायला आणि रंडीबाजी करतोस. सौदा कुठला? हो घराकडे नाही तर टकुरं फोडून कुऱ्हाडीनं. आणि नरसूचा महादा चोरासारखाच चालता झाला. शरमलेला, वरमलेला, झटकेपूर्वी सुखावलेला आणि आता दुखावलेला. पाटील स्वतःशीच बडबडत राहिला. बाईनी सगळा गाव सौद्यांनी भरलाय. चौकडे हेच झालंय, सगळा गाव सौद्यांनी भरलाय नुसता. सकाळ झाली तसा पाटील तरातरा वाण्याच्या दुकानाकडे गेला. भवानीची वाट बघणाऱ्या वाण्याला म्हणाला, काय रे तुझी बायको हाय का? पाटलाला जागा देत वाणी अदबीने म्हणाला, नाही पाटील, धूळ आणायला गेली नाव्याच्या घराकडं. का हो? करून दिलेल्या जागेवर पाटील बेतानं टेकला आणि कमावलेल्या आवाजात म्हणाला, अरे मर्दासारखा मर्द तू बायकोचा बाहेर खालीपणा उघड्या डोळ्यांनी बघतोस. वाण्याचा गालफड बसलेला चेहरा साळवलेला सुपासारखा झाला. खाली मान घालून तो लोखंडी वजन एकमेकांवर रचू लागला. लेका, मुक्या जनावराला चीड आली असती ह्या गोष्टीची, आणि तू तू तर माणूस असा मेल्या मनाचा का झालाय? वाणी पडक्या आवाजात म्हणाला, इलाज नाही पाटील, मला काय कळत नाही का? माझं रक्त तापत नाही का? पण काय करावं? आपलंच दात मी आपलंच होट. त्या असल्या बायका नको हौस. नेटभर धरून बडवतीला एक वार कुत्र्यासारखे. काय उपयोग होणार नाही, फुकट माझे हात दुखतील पाटील. तिची खोड जाणार नाही, जी त्याची खोड मेल्याशिवाय जाणारच नाही मुळी. मग मार घे जीव. असली बायको असण्यापेक्षा नसलेली परवडली. डोक्यात दोंडा घालून जीव तरी घ्या आणि हो मोकळा. कसं होईल मोकळा? तिथं श्राप लागल, तो लागल तो लागल आणि जाईल मी फासावर. काय फायदा? प्रत्येक गोष्टीत फायदा बघणारा वाणी असं बोलू लागला. तेव्हा म्हातारा पाटील मात्र निरुत्तर झाला. तो म्हणाला, गड्या, माझ्या डोळ्याला हे बघवत नाही, कानाला ऐकवत नाही. मला ऐकवतं का हो पाटील? माझ्या डोळ्याला बघवतं का? पण काय करणार, इलाज काय? पाटील गप्प बसला. मग वाणी एकाएकी खाली आला. ऐकून कळलं यावी अशा आवाजात म्हणाला, पाटील तुम्ही जाणती माणसं, तुम्हीच सांगा मी काय करू, कसा वागू, या व्यापातून कसा सुटू? पाटलानं हाताचे दोन्ही तळवे चोळले. खाली मान घालून थोडा विचार केला आणि तो म्हणाला, गड्या, हे गाव सौद्याचं आहे. तुझी बायको या सौद्यानं बिघडवली. त्यात तुझा काय दोष? तिचा तरी काय गुन्हा? तसं का म्हणाना, पण त्यावर इलाज तरी काय? हे बंद कसं होणार, कसं थांबणार? गड्या, तू हे गाव सोड. सौद्यांनी भरलेल्या या गावात राहू नकोस. बरं मग पुढं एखादं लांबचं गाव बघ आणि तिकडे भियाड कर, दुकान कर, बिनघोरीपणानं राहा. पाटील, आता इथं जम बसलाय माझा, गिरायकांशी वळण पडलंय, तरी मी तुमचं म्हणणं ऐकतो अशी बोलाचाली झाली आणि पाटलाचं सांगणं वाण्याला पटलं. त्यानं गाव सोडण्याचं ठरवलं, पण कुठं बोललं नाही, चाललं नाही. बाजाराच्या गावाला जाताना त्यानं एक बऱ्यापैकी गाव निवडलं. तिथल्या 4-2 मंडळींशी ओळखी करून घेतल्या. ₹8 आणि भाड्यानं एक घर घेतलं आणि घरी येऊन बायकोला म्हटलं, सामानाची आवराआवर कर, हे गाव सोडायचं. आपल्या मरतुकड्या घोड्यावर बसेल तितकं सामान लादून वाण्याने एक खेप केली. डाळी, तांदूळ, शेंगदाणे असा माल नेऊन त्या घरी टाकला. दुसरी खेप केली. मोकळी उघडी पोती, चिपटी, मापटी, पावशेर, छटाक हे नेले. दुकानाची भानगड संपली. तसं तो पुन्हा बायकोला म्हणाला, तुझं सगळं आवर, आपल्याला हे गाव सोडायचं आहे. ती बोलली नाही, सवरली नाही, सामानाची बांधाबांध करू लागली. एक गठ्ठा भांड्यांचा, एक गठ्ठा कपड्यांचा, ते सारं घोड्यावर लादून वाण्यानं तिकडे नेऊन टाकलं. अशा बऱ्याच खेपा झाल्या. ते सगळं सामान हलवून झालं. वाणीनच तेवढी न्यायची राहिली. शेवटी वाण्यानं पाटलाचा 4 संबंधी लोकांचा निरोप घेतला. वाणी गाव सोडून का निघाला ही भानगड कुणाला ठाऊकच नव्हती. पण या बनावामुळे कोणी म्हणाल, बरं झालं, गावची पिढा गेली. कुणी म्हणाल, आता गावच्या पोरांची गैरसोय झाली. कुणी काही का म्हणेना. वाणी निघाला. कोणत्या गावी निघाला हे त्याने सांगितलं नव्हतं. दुकान मोकळं झालं. उरलं सुरलं सामान घोड्यावर लादलं. आता निघायचं, घोड्यावर बसायचं आणि गावाबाहेर पडायचं. वाणी घोड्याचा लगाम धरून बाहेरून म्हणाला, आटप, लवकर बाहेर ये, मी कुलूप घालतोय. वाणी रिकाम्या घरातून बाहेर येऊन उभी राहिली. काही राहिलं का ग?
नाही. लावू कुलूप? लावा. हेही घर भाड्याचंच होतं. कुलूप लावायचं आणि चावी मालकाच्या हवाली करायची आणि चालू लागायचं. दार ओढून वाण्यानं कुलूप लावलं आणि तो म्हणाला, चला. दोघंही 4 पावलं गेली आणि एकाएकी वाणीन म्हणाली, थांबा थांबा, माझा एक जिन्नस राहिला. वाण्याला आश्चर्य वाटलं. सगळं घर दुकान रिकामे करायला त्याला ठाऊक होतं. त्याने बघितलं होतं, मग हिची वस्तू ती राहिली तरी काय? काय राहिलं ग? राहिला एक जिन्नस. किल्ली द्या इकडं. वाण्यानं मुकाट किल्ली दिली. या हरदमशाली बाईने चोरून मारून पैसा ठेवला असेल आणि तो आयत्या वेळी विसरले असेल. कदाचित एखादा दागिना पुरून ठेवला असेल असा विचार करीत तो दाराबाहेर उभा राहिला. वाणीने कुलूप काढून दार उघडलं आणि ती आत गेली. वाणी उत्सुकतेनं बघू लागला. गेली तशी वाणी बाहेर आली. तिच्या हातात दाराला लावायचा धोंडा होता. तो घेऊन ती आली आणि नवऱ्याला म्हणाली, हा आता लावा कुलूप. महत्वाचा जिन्नस म्हणजे दाराला लावायचा धोंडा. हे जाणून वाणी तापला आणि म्हणाला, रांड, दाराला लावायचा धोंडा इथून तिकडे न्यायला तिथं काही धोंड नाहीत का? त्यावर एक हात पुढे करून वाणीनं स्वच्छ उत्तर दिलं, आणि मुडद्या, या गावात सौदे आहेत म्हणून मला त्या गावात नेतोस? तिथं काय सौदे नाहीत? कशी वाटली माझी द स्टोरी? कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली तर डिसलाईक तरी करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. द स्टोरीज इतरांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन द स्टोरीज मध्ये. धन्यवाद.